पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये सरकार आक्रमक झालेलं आहे आणि प्रत्येक अहवालानुसार सरकारकडून वेगवेगळी कारवाई केली जाते। डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुऱ्हाड आहे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी अहवालानुसार इंडियन मेडिकल काउन्सिलच्या व्यावसायिक नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे डॉक्टर घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे। विधी आणि न्याय विभाग चौकशी अहवालानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावला गेलाय। यातून प्रत्येकी 5 लाखांच्या एफडी होणार आणि दोन्ही मुली सज्ञान झाल्यानंतर व्याजासह त्यांना ही रक्कम देण्यात येणार। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। सुशांत, आता अहवालानुसार कारवाई होताना सुद्धा दिसते सरकारकडून, काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुटुंबियांचं म्हणजे भिसे कुटुंबियांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर हे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजतंय आणि त्यानंतर रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि आपण जर बघितलं असेल तर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि विविध अहवाल आता राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत आणि त्या अहवालानुसार आता सरकार देखील आक्रमक झालेले आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाखाचा दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे आणि या दंडामधील रक्कम जी आहे ती दोन्ही मुलींच्या नावे एफडी करण्यात येणार आहे। आणि आपण जर बघितलं तर हा अहवाल आपल्या पूर्णपणे हाती आलाय। सरकारने नेमकी काय आता कारवाई सुरू केली ते देखील आपल्या हाती आले। त्यानुसार जर बघितलं असेल तर डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आता कारवाईची टांगती तलवार आहे। त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जी चौकशी आहे त्यामध्ये म्हटलंय की इंडियन मेडिकल काउन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्यानं मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून डॉक्टर घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील आता करण्यात येणार आहे, तसे आदेश दिले आहेत। दुसरं म्हणजे विधी व न्याय विभागानं जी चौकशी केली त्यामध्ये असं म्हटलंय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि जर पुढे जर बघितलं असेल यामध्ये असं म्हटलंय की या दोन्ही मुलींच्या उपचाराचा खर्च आता मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील करण्यात येणार आहे। तिसऱ्या ह्याच्यामध्ये म्हटलंय की धर्मदाय रुग्णालयात मोठे काही बदल जे आहेत ते प्रस्तावित केले आहेत, कारण आपण जर बघितलं असेल हे प्रकरण समोर आल्यानंतर धर्मदाय आयुक्ताचे रुग्णालय आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, कारण तो निधीच वापरला जात नसल्याचं समोर आलं होतं। त्यामध्ये आता काही बदल केलेले त्या बदलामध्ये मुख्य हा बदल असेल की आता धर्मदाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। म्हणजे सरकारची आता या रुग्णसेवेवर नजर असणार आहे, कारण भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी खऱ्या अर्थानं सरकारकडून खबरदारी घेतली गेली। आणि त्यानंतर दुसरं असं म्हटलंय की त्याचं केंद्रीय स्तरावर नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातूनच होईल। म्हणजे जर एखादा रुग्णालय हा निधी वापरत नसेल किंवा अशा पद्धतीने रुग्णांना जर त्रास होत असेल रुग्णालयातून तर त्याची दखल आता मुख्यमंत्री सहायता निधीतून घेतली जाणार आणि तात्काळ ते जे आहे ती समस्या जी आहे ती सोडवली जाणार। तिसरं असं म्हणण्यात आलंय की धर्मदाय रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला ऍडव्हान्स मागता येणार नाही। अनेकदा असं होतं की रुग्णांकडून ऍडव्हान्स मागितलं जातं, मात्र काही रुग्णांकडे त्यावेळी पैसे नसतात आणि अशा वेळी त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत। मात्र आता यापुढे असे प्रकार होणार निश्चित, आणि या सगळ्या सूचनांचं पालन करणं सुद्धा तितकंच आवश्यक असेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सुशांत। डॉक्टर घैसास या सगळ्या संदर्भात आज पोलिसांकडून नोटीस पाठवली जाणार आहे अशी अपडेट सुद्धा हाती येते। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये चौकशीसाठी घैसास यांना बोलवलं जाईल। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आता डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता आज पोलीस या सगळ्या संदर्भात नोटीस सुद्धा पाठवणार आहेत।